मित्रांनो नमस्कार, मी चंद्रशेखर बोरकर करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो। तर आज आपण मराठी वर्णमालेमधील दुसरा लेक्चर बघणार आहोत। मागील लेक्चरमध्ये आपण वर्णमाला म्हणजे काय, वर्णमालेमध्ये कोणकोणते वर्ण येतात आपण ते बघितलेलं होतं। आज आपण वर्णमालेचे प्रकार बघणार आहोत। तर वर्णमाला म्हणजे काय, वर्णमालेमध्ये मूळ वर्ण, आधुनिक वर्ण आणि ते वर्ण कोणकोणते हे सर्व बघितलेलं होतं। आज आपण वर्णमालेचे प्रकार बघणार आहोत। तर मराठी वर्णमालेमध्ये एकूण 52 वर्ण आहे। किती वर्ण आहे? 52 वर्ण असून त्यांचे 4 प्रकार पडतात। किती प्रकार पडतात? 4 प्रकार पडतात। पहिला प्रकार आहे स्वर। पहिला प्रकार काय? स्वर। दुसरा प्रकार आहे स्वरादी। तिसरा प्रकार व्यंजने, परवर्ण किंवा स्वरांत आणि चौथा प्रकार आहे संयुक्त व्यंजने। आता स्वर किती? तर मराठी वर्ण जे आपण 52 वर्ण पाहतो, बघा इकडे 52 जे वर्ण आहेत त्या 52 वर्णापैकी स्वर किती? तर स्वर आहेत 14, स्वरादी आहेत 2, संयुक्त व्यंजने 2 आणि व्यंजन, परवर्ण किंवा स्वरांत हे आहेत 34। असा एकूण यांचा आकडा केला 14 आणि 2 16, 16 आणि 4 20, 20 आणि 30 50 आणि 2 52, असा 52 वर्णांचा समावेश यामध्ये केलेला आहे। आता त्यांची विभागणी करताना लक्ष द्या की त्यांची विभागणी जी केलेली आहे ते कशी आहे। तर स्वर किती आहेत? 14। मग ते 14 कोणकोणते आहेत? आपले नेहमीच्या परिचयातले, बाहेरच्या कुठलाच वर्ण नाही। तुम्ही रोज वाचता, रोज एखादा जे मराठीचा अभ्यास करत असतील त्यांच्यासाठी हे रोजचे परिचयातले शब्द आहेत। तर यामध्ये लक्ष द्या, अ, आ, ई, उ, ए, ऐ, ओ, औ, या, ऑ। आता आ म्हणायचं नाही, का म्हणायचं आहे? या आणि ऑ, रू आणि लू असे 14 तुमचे स्वर झालेले आहेत। स्वरादी किती? मग स्वरादी 2 आहेत। कोणकोणते? आहा। आणि आहा। म्हणजे काय? म्हणजे अनुस्वार। म्हणजे काय? अनुस्वार। आणि आहा म्हणजे काय? तर विसर्ग। आहा म्हणजे काय? विसर्ग। मग येते व्यंजन, त्यालाच नाव आहे परवर्ण, त्यालाच नाव आहे स्वरांत। ते किती आहेत? ते एकूण 34 आहेत। मग 34 कोणते? तर क ची पूर्ण लाईन, क ख ग घ अंग, च छ ज झ इय, ट ठ ड ढ न, त थ द ध न, प फ ब भ म, य र ल व, श श श, ह अड, अक्ष आणि ज्ञ, श आणि ज्ञ। आता बऱ्याच प्रमाणामध्ये काय होतो की याचे उच्चारस्थान आपण करताना थोडंफार चुकतो। आता मराठी मीडियमचे जे काही पोट्टे आहेत त्याला बरोबर समजतात, मराठी मीडियमवाल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही। परंतु हा प्रॉब्लेम आता मी नागपूरवरून बोलतो, परंतु हा प्रॉब्लेम शहरी भागातील मुलांना जास्त प्रमाणात जाणवतो। का बरं? तर ते सुरुवातीपासून सीबीएसई पॅटर्न किंवा सायन्स फील्डला असतात आणि त्यांना मराठीचं तेवढं महत्त्व नसते। परंतु जे ग्रामीण भागातून आलेले पोरं आहेत त्यांना मराठीच आपण सुरुवातीपासून चांगली असते, मग मराठीमध्ये त्यांना सर्व काही माहिती असते। तर आता आपण इथपर्यंत बघितलेले आहोत। काय बघितलं? तर वर्णमालेचे प्रकार। वर्णमालेचे 4 प्रकार पडतात: स्वर, स्वरादी, व्यंजन, परवर्ण किंवा स्वरांत, संयुक्त व्यंजने। स्वर 14, स्वरादी 2, व्यंजन, परवर्ण किंवा स्वरांत 34 आणि संयुक्त व्यंजने 2। मग आता यामध्ये जे स्वर दिलेले आहे तर स्वर म्हणजे काय, सर्वात आधी आपण स्वर बघू आणि नंतर मग स्वरांचे प्रकार बघू। आता स्वर म्हणजे काय, सर्वात पहिला प्रश्न येतो। तर स्वर म्हणजे काय? तर लक्ष द्या बेटा, स्वरांची व्याख्या आहे ज्या वर्णाचा उच्चार करताना हवेचा मार्ग न अडवता व ज्या वर्णाचा उच्चार करताना हवेचा मार्ग न अडवता व जिभेचा इतर कोणत्याही अवयवाला स्पर्श न होता, जिभेच्या मुखातील इतर कोणत्याही अवयवाला स्पर्श न होता ज्या वर्णांचा उच्चार केला जातो त्या वर्णांना स्वर असे म्हणतात। आता बघा काय म्हणलं, 2 गोष्टी लक्षात ठेवायची। एक काय? तर हवेचा कोणताही मार्ग अडवत नाही आणि दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे जिभेचा इतर कुठेही स्पर्श होत नाही। आता बघा कसा, तर उच्चार करून बघायचा, जीभ कुठे टच होत आहे का? नाही। हवेचा मार्ग, जीभ टचच होणार नाही कुठं, जिभेचाच कुठं स्पर्श होणार नाही तर हवेचा मार्ग अडवला जाणार नाही। दुसरं ई कुठं होत आहे का? नाही। ऊ नाही होत आहे। रू, आ काहीच होत नाही। म्हणजे जिथं टच होत नाही किंवा स्पर्श होत नाही ते सर्व स्वर आहेत। परंतु याच्यावर जाऊ नका, जरी व्याख्येनं म्हणत असलं परंतु आपली जीभ कुठं ना कुठं लटकते आणि लटकली तर तुम्ही मग त्या उच्चारानुसार, मग मास्तर उच्चारानुसार तर तुम्ही म्हणले होते, ते म्हणल्यावर जाऊ नका। मग काय? तर ई, उ, रू, लू। आता बघा काय म्हणलं मी, तर स्वर किती आहेत? 14। आ, ई, उ, ए, ऐ, या, ऑ, रू आणि लू असे 14 स्वर आहेत। तर त्या 14 स्वरांचे
चार प्रकार पडतात. 14 स्वरांचे किती प्रकार पडतात? 4 प्रकार पडतात. आता पहिला प्रकार कोणता? ऱ्हस्व स्वर. दुसरा प्रकार दीर्घ स्वर, तिसरा प्रकार संयुक्त स्वर आणि चौथा प्रकार आहे इंग्रजी स्वर. आता ऱ्हस्व स्वर म्हणजे काय? ऱ्हस्व म्हणजे लहान. ऱ्हस्व म्हणजे काय? लहान. मग लहान कसे बाबा? तर उच्चाराने लहान. कसे? उच्चाराने लहान. त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे दीर्घ स्वर. दीर्घ म्हणजे काय? आता दीर्घ म्हणजे उच्चाराने मोठे असलेले. संयुक्त. आता संयुक्तचा शब्द बघा, संयुक्त महत्वाचा आहे. एकापेक्षा जास्त. एकापेक्षा जास्त म्हणजे दोन किंवा त्यापेक्षा जास्त स्वर एकत्र येऊन जो स्वर तयार होतो त्याला संयुक्त स्वर असे म्हणतात. आणि इंग्रजी भाषेतून आलेले स्वर म्हणजे इंग्रजी स्वर आपण त्याला असे म्हणतो. आता बघा ऱ्हस्व स्वर. ऱ्हस्व स्वर म्हणजे काय? ज्या वर्णाचा उच्चार ऱ्हस्व म्हणजे आखूड स्वरूपाचा असतो किंवा ज्या स्वरांचा उच्चार आखूड असतो त्याला आपण ऱ्हस्व स्वर असे म्हणतो. मग ऱ्हस्व स्वर किती आहेत? तर 5. ऱ्हस्व स्वर किती आहेत बेटा? 5. त्याच्यानंतर दीर्घ स्वर. दीर्घ स्वर किती आहे? तर 3. संयुक्त स्वर. संयुक्त स्वर किती? 4. आणि इंग्रजी स्वर आहेत 2. म्हणजे बघा 5 आणि 3 8 आणि 4 12, 12 आणि 2 14 झाले. 14 म्हणजे स्वर किती? तर 14. त्याचे 4 प्रकार पडतात. ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर, इंग्रजी स्वर. आता ऱ्हस्व स्वर मध्ये किती? तर 5 स्वर येतात. मग कोणकोणते? अ, लहानी, उ, रू आणि लू. बघा काय म्हणलं मी? अ, लहानी, उ, रू आणि लू. दीर्घ स्वर. दीर्घ स्वर 3 आहेत. आ, मोठी आणि मोठा ऊ. संयुक्त स्वर. संयुक्त स्वर 4 आहेत. ए, ऐ, ओ, औ. ए, ऐ, ओ, औ. आणि इंग्रजी भाषेतून आलेले स्वर 2 आहेत. या आणि ऑ. या आणि ऑ. मग या इंग्रजीमधून आलेल्या स्वरांचा मराठी वर्णमालेमध्ये समावेश कुणी केला असा प्रश्न आपल्याला विचारला जातो. काय विचारला जातो? इंग्रजी भाषेतून जे स्वर आलेले आहे आ आणि ऑ यांचा मराठी वर्णमालेमध्ये समावेश कुणी केलेला आहे? तर एक लक्षात ठेवायचं आहे, प्राध्यापक अरविंद मंगरुळकर. कोण आहेत? प्राध्यापक अरविंद मंगरुळकर यांनी त्यांचा इंग्रजी वर्ण आहेत किंवा इंग्रजी स्वर आहेत त्यांचा मराठी वर्णमालेत समावेश केलेला आहे. मग त्याच्यानंतर पुढील बघणार आहोत आपण ऱ्हस्व स्वर. आता ऱ्हस्व स्वर म्हणजे बघा काय म्हटलेलं आहे? ज्या स्वरांचा उच्चार आखूड किंवा कमी लांबीचा असतो त्या स्वरांना ऱ्हस्व स्वर असे म्हणतात. आखूड किंवा कमी लांबीचा. मग दीर्घ काय असणार? त्याच्या विरुद्ध असणार. लांब किंवा उच्चाराव्यात जास्त वेळ ज्या वर्णांना लागतो त्यांना दीर्घ स्वर असे म्हणतात. आता यामध्ये महत्वाचं आहे संयुक्त स्वर. संयुक्त स्वर किती? तर 2 किंवा त्यापेक्षा जास्त स्वर एकत्र येऊन तयार झालेल्या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात. संयुक्त स्वरापासून बघा कोणकोणते झाले? तर ए, ऐ, ओ, औ. परंतु ते कशापासून तयार झाले? अ अधिक ई किंवा मोठी ही यापासून ए तयार झाला. आ किंवा ई किंवा मोठी आ अधिक ई किंवा मोठी यापासून ए तयार झाला. अ अधिक उ किंवा मोठा उ याच्यापासून ओ तयार झाला. आणि आ अधिक उ किंवा मोठा उ यापासून औ तयार झाला. यामध्ये काय बेटा? तर हे संयुक्त स्वर आहेत. संयुक्त स्वर 4 आहेत आणि ते 4ही कशापासून तयार झाले ते आपण बघितलेलं आहे. त्याच्यानंतर ते इंग्रजी स्वर. इंग्रजी स्वर किती आहेत? 2 आहेत. कोणकोणते? ॲ आणि ऑ. ॲ आणि ऑ. त्यांना इंग्रजी स्वर का म्हणतात? ते इंग्रजी भाषेतून घेण्यात आलेले आहे म्हणून त्यांना इंग्रजी स्वर म्हटलेले आहे. त्याच्यानंतर या वर्णांचा यांना मराठी वर्णमालेमध्ये यांचा जो समावेश केलेला आहे तो कोणी केलेला आहे? अरविंद मंगरुळकर यांनी यांचा मराठी वर्णमालेमध्ये समावेश केलेला आहे. तर इथपर्यंत आपला स्वरांचे प्रकार आपले बघून झालेले आहे. पुढील लेक्चरमध्ये आपण व्यंजनाचे प्रकार बघणार आहोत.